असं कसं आवडणार? हे बघा, काहीही झालं ना तरी हे लग्न होणार नाहीये. तो भी डिसाइड कर लो, शादीच्या कार्डचा वेट करायचा की नवऱ्या मुलाला उचलायचं. उचलायचा. आपण त्याला इथूनच उचलू शकतो. पण कसं? त्याचा फोन हॅक केला तर आणि बॉसला कळलं तर? एथिकली रॉंग आहे सगळं. और मर्जी के खिलाफ शादी करना ये करेक्ट है. आपल्याला हे करायलाच पाहिजे. आणि टेक्नो, जर तू हे नाही केलंस तर तुझी ती मेसेजवाली आहे ना, तिच्या सोबत तुझं कधीच लग्न होणार नाही. बद्दुआ देईन मी. थांब 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 थांब. नाही, मी ट्राय करतो. नाही पण समजा हे जर बॉसला कळलं तर? आणि बॉसचं दुसऱ्याच कोणाशी लग्न झालं तर? नाही म्हणजे त्याच्या मर्जी विरुद्ध झालं तर असं म्हणायचं होतं. मी शेवटचं सांगून ठेवतोय ना, हे लग्न होणार नाहीये. नाही. आता फक्त एकच मिशन, बॉसचं लग्न. आई, तुझी आज खूप आठवण येते. खूप. आई, मी निशीच्या आईला शब्द दिला ना म्हणून फक्त हे लग्न करते. पण याचा अर्थ असा नाहीये की मी तुला दिलेला शब्द विसरली. मी तुला जोपर्यंत निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये. तुला दिलेला शब्द मी पाळणार आहे. तो जो कोणी गुलाब आहे ना, ज्याच्यामुळे तुझ्या चेहऱ्याला काळं फासलं गेलंय, त्याचे सगळे धागे दोरे मी शोधून काढणार आहे आणि त्यालाही शोधून काढणार आहे. मी इतक्या सहजासहजी शांत नाही बसणार. नाही बसणार मी इतक्या सहजासहजी शांत. सगळ्यांना असं दाखवायचं की मी स्वतः सगळं करते आणि मग भार इतर सगळ्यांवर टाकायचा. हा डाव आहे हिचा. आणि हे असेच जर पैसे उधळत राहिलो ना तर कंपनी झाली बंद असंच समजा. कौशिकीने एकदा जबाबदारी घेतली की घेतली. आणि पैशातच म्हणशील ना तर तुझ्या माहितीसाठी सांगतो, हा सगळा जो काही खर्च आहे ना तिच्या पर्सनल अकाउंट मधनं करते ती. समजलं तुला? हे जे काय बोललीस त्यासाठी माफी माग तिची. मी हिला सॉरी बोलू? अगं काका काय सांगतायत? एकेकाळी आपली कंपनी बंद होणार होती पण ती सांभाळली कौशिकीने. आणि कौशिकीच्या बाबांच्या नंतर तिने आपल्या सगळ्यांना सांभाळलंय. आणि काका सांगतायत तर सॉरी बोल ना बेटा. ईशा, दादा बरोबर बोलतोय. ताई आहे ना ती तुझी, माफी माग तिची. सॉरी माय फुट. ईशा, मॅक. अहो ईशा, ऐक माझं. ईशा. कौशिकी, तिच्या वतीने मी माफी मागते. मीच संस्कार देण्यात चुकले, त्यामुळे शिक्षा मलाच मिळाली पाहिजे. हो, शिक्षा मला मिळाली पाहिजे. सॉरी. काय करताय तुम्ही? ईशा, मी ईशाला बघून आले. तू थांब, मी बोलवतो तिला. अहो, तिने ब्रेकफास्ट नाही केलाय. नाही तू बस, आम्ही बोलवून आणतो तिला. चेतनाचा लवकर जा. स्वयं. गाईज, मुलगा एकटा नाही येणार, नक्कीच फॅमिली सोबत येणार.
फॅमिली सोबतच असते टेक्नो. अहो तसं नसतं ते. तुमचं लग्न झालं नाही. कसं असतं माहिती का, बाजारात जर आहे ना एखादं शिळं वांग विकायचं असेल तर ते शिळं वांग ताज्या भाजीपाल्यामध्ये ठेवलं जातं. म्हणजे मेथी, पालक, शेपू, कांद्याची पात अशा ताज्या ताज्या भाज्यामध्ये ते शिळं वांग ठेवलं जातं, जेणेकरून ते शिळं वांग विकलं जातं मग बाजारातून. आपल्याला नेमकं शिळं वांग आहे कोणतं हे शोधावं लागेल ना. अहो पण प्रॉब्लेम एक आहे की वांग ओळखायचं कसं, बॉसचा नवरा ओळखायचा कसा. अरे नाही होणारा नवरा नाही, नवरा नाही, मुलगा, फक्त मुलगा म्हणायचं. बघायला आलेला मुलगा. हा पण परफेक्ट मुलाला नाही उचललं तर होईलच ना नवरा. हा म्हणजे परफेक्ट मुलाला उचललं तरच नाही होणार ना नवरा. असं म्हणायचंय तिला. बरोबर. पण त्याला ओळखायचं कसा. ओळखायचा कसा. कसा प्रो. वा आता काय. हे बघ, हे लोक ह्याच रस्त्याने जाणार आहेत की नाही, बरोबर. त्यांचे नेटवर्क ऑन असणार आहेत की नाही, ते लोक आपल्या रेडियस मध्ये असणार आहेत की नाही. बस मी त्यांचा फोन हॅक करणार. सिंपल टेक्नॉलॉजी आहे. आणि ते बरेच माणसं ये जा करतात. हा त्याचा मोबाईल आपण कसा ओळखायचा पण. मग त्याचं नेटवर्क कोणतं आहे कसं कळणार. हा आपल्या सगळ्यांकडे ना वेगवेगळे नेटवर्कचे फोन आहेत. तुमचे फोन द्या मला, लवकर द्या. घे पटकन. कधी मोबाईल द्यायचा. दिला दिला. दे पटापट दिला ना. मी सगळे नेटवर्क ऑन करतो. तुमच्या बायकोचा फोन द्या. द्या द्या बायकोचा फोन द्या. अहो द्या ना. ना देतच होतो. हा काय घे देतो होतो. अहो द्या ना. पटकन कर चल. येस सावंगड्यांनो, हा हे सगळं नीट होईल ना. होईल ना सगळं नीट. होईल ना. होईल ना. तुमच्या सगळं नीट. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. मग दोनच मिनिटं. टाइमपास चाललाय का, वेळ निघून चालली. मी करतो थांबा. होईल. ईशा बेटा या शांत हो तू. हा शांत. ईशा बेटा आपलं काय ठरलंय. अगं आपण एकत्र मिळून त्या कौशिकीची घरातली पॉवर कमी करायची. मग मी काय करत होते. हा काय करत होते मी वेगळं. तू बरोबर होतीस. तू तुझ्या जागी करेक्ट होतीस. हो पण ती कौशिकी बघितलीस ना तिला. मी जर असं केलं नसतं तर तिने तुझ्यावर हात उगारला असता. तिने माझ्यावर हात उगारला असता. हा आणि मी मार खाऊन घेतला असता तिचा. तिची सावली जरी पडली असती ना तरी तिचे हात तोडून टाकले असते मी. कळलं. ईशा बेबी, आईस पॅक आणि साखर आणली आहे तुझ्यासाठी. तू घेतेस. शांत मला नको आहे ते. हे बघ ईशा बेटा काय आहे ना, आपल्याला आपला हेतू साध्य करायचा असेल ना तर जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावं लागेल. म्हणजे काय करायचं. काय करायचं. तुमच्यासारखं तिच्या पुढे लाळघोटेपणा करायचा. हा कौशिकी बाळा तू एकदम करेक्ट बोलतीयस. कौशिकी तुझ्याच मनासारखं होईल हा या घरात सगळं. कौशिकी तुझा कुठलाच डिसिजन कधी चुकत नाही. हे असं सगळं बोलत तिच्या मागे मागे मी फिरत राहू. अगं हे सगळं तोंड देखलं करावं लागतं. पण आमचा सपोर्ट कायम आमच्या मुलीलाच असणार. हो की नाही. हो ना. आज तुझं जरा जास्त झालं. ए मम्मा मला नाही तिची भीती घालायची. कळलं. मी नाही घाबरत तिला. एक नंबरची अपॉर्च्युनिस्ट बाई आहे ती. संधी मिळाली बिझनेस ताब्यात घेतला. आता काय तर युवराजच्या लग्नाची सगळी जबाबदारी तिने घेतली आणि मी कशी दी ग्रेट कौशिकी आहे हे मिरवायचंय तिला. तिला बाबा तुम्ही ना काहीच बोलू नका. काहीच. तुम्ही असताना मुळात
तिच्या हातात सत्ता गेलीच कशी? काय केलं तुम्ही? तिच्या मुलीला किडनॅप केलं. हळू, तू ऐकायला जातं ना तिथे, तू हळू बोल ना. हे 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 असं आहे सगळं. बाबा, वार प्याद्यांवर करायचा नसतो, थेट वजिरावर करायचा असतो. आणि मी आता तेच करणार आहे. यू जस्ट वेट अँड वॉच. ईशा, हे अरे हे काय करत बसलाय? जा तिला बघ. बेबी बेबी ऐक ना, हे बघ काय करायचं या मुलीचं. ऐका ना, मला नाही करायचं. अरे मेकअप वगैरे अगं मला नाही आवडत. अरे पण तुम्ही बस. तारिणी करून तर तारिणी कमॉन. अगं पण मला नाही आवडत हे सगळं. कशाला? बघ, ज्यावेळी माझं लग्न ठरणार होतं त्यावेळेला तू मला रेडी केलं होतंस की नाही, राईट? सो इट्स माय टर्न नाव, ओके? आणि खरं तर काय आहे ना, तू मेकअप कर. कारण जर तू मेकअप केला नाहीस तर तू छान दिसणार नाहीस, आणि तू छान दिसणार नाहीस म्हणजे तो मुलगा तुला रिजेक्ट करेल आणि इव्हेंच्युअली माझंही लग्न रखडेल. सो बेटर तू रेडी हो, ओके? पण कमी लावा. हे बघ तारिणी, तुला ताऊ खूप छान रेडी करेल. तशी तू सुंदर दिसतेच, पण ताऊनी रेडी केल्यानंतर अजून सुंदर दिसशील. हो की नाही का ताई? येस येस, थोडाच करा. ओ जास्त नाही, मॅचिंग कलर. वाव, सुपर. बस बस, हे खूप जास्त दिसतंय आधीच. खरंच जास्त कुठे? आताच एकच कोट लावलं, आता हे डबल होणार आहे. वाव, काय दिसतेस यार तू तारिणी. वेट, अजून ब्लश ऑन. सुपर फॅब्युलस. ऐका ना, हे खूप जास्त दिसतंय. एवढं भडक नको. अजून तर आईज बाकी आहेत. वेट काऊ, आय शॅडोज दे. कलर विच कलर? पिंक कलर. पिंक. पिंक आय शॅडो. युवराज, युवराज, कधीपासून वाजतोय फोन? हो. कोणाचा फोन आहे? निशीचा असणार हा. म्हणजे निशीचाच आहे. हा कट झाला, पण मी ते बॅल्कनीमध्ये होतो ना, त्यामुळे मला कळलं नाही पटकन. मी कॉल बॅक करू तिला पटकन? तू निशिताच्या मनाचा विचार करतोयस हे बघून फार बरं वाटतंय. पण यापुढे फक्त निशिताच्याच मनाचा विचार करायचा. यू नो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, राईट? हां, येस ताई. काय झालं माहिती आहे का, मी मान्य करतो माझ्याकडून पास्टमध्ये खूप चुका झाल्या, पण मला आता कळलं की माझ्या ताईने माझ्यासाठी जे डिसिजन घेतले ते बेस्ट, आणि मी मला ते पटलं आहे. ओके, सो मी काही नाही करणार आहे. ज्या चुका मी पास्टमध्ये केलं तसं काही नाही करणार आहे. तू निशिताच्या मनाचा खरंच विचार करतोयस हे बघून फार बरं वाटतंय.
मी आता करू का कॉल बॅक तिला, नाही तर ती चिडेल. चिडचिडेल म्हणजे चिडणार नाही, पण कसं आहे मीच तिला कॉल करायला सांगितला होता आणि मीच उचलला नाही आणि आता परत करत नाही, तर मग ते बरोबर नाही. ओके, बोलून घे तिच्याशी. पण ब्रेकफास्टला बाहेर ये. हो आम्ही सगळे थांबलोय. हो मी येतो. आम्ही एक कॉल करतो ना पटकन तिला. लवकर ये. हो. ए रिक्षा आली, रिक्षा आली. हे थांब. मला हीच फॅमिली वाटते जी आपल्या बॉसला बघायला आली. अरे तू जड बदल दुकानमध्ये कवर जाऊ राहिला, पण खायला नक्कीच बिडे फुकणार असं रे. नाही नाही, अरे ते ना माउथ फ्रेशनर घ्यायला गेला असं तो. अरे मुलगा, फक्त मुलगा म्हणा त्याला. मुलगा आज चाललाय असं म्हणा ना. रिलॅक्स रिलॅक्स. माउथ फ्रेशनर नाही, परफ्यूम घ्यायला असेल. परफ्यूम कसं आहे, पोरीकडे चाललाय, जरा इम्प्रेस वगैरे करायला नको म्हणून. इम्प्रेस इम्प्रेस इम्प्रेस. फक्त या मुलांना आहे ना, मुलीला इम्प्रेस करायचं असतं. मुली बघायला जाणार आणि तिथल्याच कुठल्या तरी दुकानातून गिफ्ट घेणार आणि तेच देणार आणि मोठ्या तोंडाने सांगणार की बाबा हे आमच्या इकडची खूप फेमस गोष्ट आहे, घेतेस का? म्हणजे यांना वाटतं की मुलगी लगेच हो बोलेल. तेच दुकान आमच्या घरासमोर आहे हे त्यांना कळतच नाही. आणि मुलीला जे काही हवं असतं हे या मुलांना कधीच कळत नाही. सर हळू हळू फातिमा, हळू. अरे हिला काय झालं कुठलं भडकायला? काय एक्सपिरियन्स आहे बॉस. हो ना. इरा, इरा. इरा, काय करत होती तू? ड्रॉइंग काढत होती का? इरा, किती हाका मारल्या बाळा तुला, तूच नाही दिली. बट इट्स ओके, काहीच हरकत नाही. एक दिवस असा येईल जेव्हा मम्मा हाक मारेल आणि इरा पटकन हो देणार. हो ना? आय नो बाळा, आय नो, आय नो. पण तोपर्यंत आपल्याला हे मशीन घालायला लागणार. ओके इरा, इरा. कुठे पळून चालली तू? कुठे पळून चालली? हा बाळा, असं नाही. इरा, कुठे पळून चालली? लबाड मुलगी. पळून चालली होतीस? हा, असं नाही करायचं बाळा. तू गुडगलस ना, आपण एक कानातले घालूया. ओके. ए इरा, कशी पळून जातेस ग तू? इरा, असं नाही करायचं, हट्ट नाही करायचं बाळा. हे मशीन. इरा, इरा, इरा थांब एक मिनिट. इरा, इरा. लागलाय फोन लागलाय. बोला. मी काय बोलू? फातिमा. हॅलो फातिमा. अब्बूजान? कोण? अब्बूजान? कुठे आले काय? बापाला फोन लागला. सॉरी. कोण होतं? रॉंग नंबर आहे का? दुसरा लागा. आता बोल. हायला
तिच्या आईला फोन लावला येणे. सॉरी 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 थांबा 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 कट झाला. नेटवर्क प्रॉब्लेम आहे बाकी भाई टेक्नो तुला जमणार आहे ना? सर सर एक लास्टचाच द्या, एक लास्टचा. नक्की? हो. हो हो रिक्षावाल्याला नको लावू. थांब ना तू जरा कत्री. आटपलं की नाही हिचं? अगं झालीस की नाही तयार? हे काय तुला छान तयार व्हायला सांगितलं होतं, हे काय करून बसलीस असं? अगं सुमी मला पण हे सगळं नाहीच आवडत आहे. खूप भडक झालंय. निशी वाटलंच मला. स्वतः पावडर लावून थोबाडना पांढर पांढर करते पण मन काळच तिचं. तू मुळातच दिसायला सुंदर आहेस आणि तुझं मन सुद्धा सुंदर आहे. या मेकअप फिकअपची तुला काय गरज आहे? थांब जरा मी जरा नीट करते. थांब थांब जरा थांब नीट करते. बघ अर्षद